यशोदे विश्वरूप दर्शन तथा ब्राह्मणा विकराळ रूप दर्शन. एकदी महादाईसे विनविले, बाबा श्रीकृष्ण चक्रवर्ती मुखा माझे विश्वरूप दर्शन किती वेळा दाखविले. सर्वज्ञ म्हणते चारी वेळ. जे श्रीकृष्ण चक्रवर्ती जन्मले ते देवकी देवीसी मुखा माझे विश्व दाखविले. महाभारत वेळी अर्जुन देवासी दाखविले. 2 वेळ यशोदेशी दाखविले. भक्तजनी विनविले, बाबा यशोदेशी कैसे विश्वरूप तव नंदू ब्राह्मणा दक्षिणे देतसे, ब्राह्मण स्वती मंत्र बनतू असते. मग ते देखून नंदा साऊमाला नंदे म्हणितले, दैव भाग्य माझे जे तुम्ही माझे या ठाया आले ती. मनवनी तयाचा पाया लागेला बैसकार दिनला. नंदे म्हणितले, कवना कार्य येथ विजय केले जी. दीक्षिती म्हणितले, तुमच्या गाव रम्य रूप म्हणून तेथ अग्निहोत्र करावया कारणे आलो. तो गोकुळीचे ब्राह्मण बोलिले, बर्वे विचारिले हो. शकटावध कथन. एकुदी महादाईसे विनविली, जी श्रीकृष्ण चक्रवर्ती शकटासर कैसा वधिला. सर्वज्ञ म्हणते, कौनी एकी दिवी कंसे शकटासूर बोलाविला. ते अशी आज्ञा केली, तुवा गोकुळाशी जाऊन नंदाचा पुत्र वधावा, हे आमचे कार्य करावे. मग तो गोकुळाशी आला. गाढे याचे रूप घेऊन बाहेरला प्रदेशी राहिला. तेने अवघ्या गोकुळावरी मोहिनी घालून अवघे गोकुळीचे जन मोहिले. तो गवळी तेथ आली. ते वाचणाऱ्या पायासारखी वाटले आणि आम्ही अशा देवतर्पणी ब्रह्म राक्षस मोहन कथन. एकदी महादाईसी पुसिले, जी पुराणे ऐसे बोलतात ती नंदे ऋषी तर्पण केले. ते ऋषी म्हणी, श्रीकृष्ण चक्रवर्तीचे अवतार म्हणून जाणितले हे साचजी. सर्वज्ञ म्हणितले आती. ऋषी अवतरले अवताराते ज्ञाते जाणिती. अवतार भक्ताते जाणिते. अवताराते मत पर वस्तू ऐसे म्हणते. महादाई कथन. एकदी महादाईसी विनवले, बाबा श्रीकृष्ण चक्रवर्ती यमला अर्जुन कैसे उन्मळले. सर्वज्ञ म्हणितले, मेरूचा उत्तर विभागी पांचाठारी, मेरू पर्वताच्या पांचाठारी म्हणजे पठाराच्या वैभ्राजन असे. तेथे धनदाचे पुत्र दोघे यक्ष आपुल्या स्त्रिया सहित विवस्त्र होऊन सरोवरी जळकळे खेळत होते. विवस्त्र होऊन ते सरोवरात खेळू लागले. यक्ष कुंज बिहारी की आरती, कुंज बिहारी की जय बोलो कृष्ण मुरारी की जय बोलो कृष्ण मुरारी.